रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे। रत्नागिरीतील हातखंबा जिल्हा परिषद गटात पक्षांतर्गत बंडखोरी उफाळून आली असून माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय। पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले परशुराम कदम यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला गाफील ठेवल्याचा आरोप त्यांनी केलाय। उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत पक्षाकडून कोणतीही विचारणा किंवा स्पष्ट भूमिका समोर आली नाही, त्यामुळेच अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान पुढील निर्णय जनतेचा कौल पाहूनच घेतला जाईल असंही कदम यांनी स्पष्ट केलं आहे। 21 तारखेपासून अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांचे फोन येत असून आपण केलेल्या कामाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या बंडखोरीमुळे हातखंबा गटातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असून शिंदे शिवसेनेसाठी ही निवडणूक अधिक आव्हानात्मक ठरण्याची चिन्ह आहेत। नक्की आमचं चुकलं काय हे तर आमचंच आम्हाला कळलं नाही। गेले 7-8 वर्षापासून राजकीय जीवनामध्ये काम करतोय। जवळजवळ 4 वर्षानंतर जिल्हा परिषद निवडणूक पुण्याला लागली। मी या हातखंबा जिल्हा परिषद गटाचंच नेतृत्व 2017 ते 2022 केलेलं आहे आणि आज त्याच जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षण पडलं आहे। आरक्षणामधूनच मी मागच्या वेळी निवडून आलो होतो, पण 21 तारखेला शेवटचा दिवस होता। पक्षाच्या कोणत्याच मंडळीने मला विचारणाही केली नाही गेल्या आदल्या दिवसापर्यंत आणि म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला की अपक्ष उमेदवारी अर्ज भरायचा। परंतु अपक्ष उमेदवारी अर्ज जरी भरला असला तरी जनमतांचा कौल, मतदार राजांचा कौल हा माझ्याकडून घेण्याचं काम चालू आहे। 21 तारखेला दुपारनंतर असंख्य लोकांचे मला फोन येत आहेत। या गोष्टीचं समाधानसुद्धा मला आहे की मी केलेल्या कार्याला पाठिंबा ते देत आहेत, याचा आनंद आहे आणि 27 तारखे पण उमेदवारी अर्ज माघार घेण्याचं चाललं आहे। म्हणून आम्ही आमचं कुटुंब जनमतांचा कौल घेण्यासाठी आम्ही लोकांच्या दारोदारी जाणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही आमचा निर्णय कळवू। असं काय ना, आता बनेसाहेबांच्या बाबतीत काय झालं त्या बाबतीत मला काहीच कल्पना नाही, पण या ठिकाणचा या जिल्हा परिषद गटातल्या लोकांनासुद्धा आज मनाला खतखत असेल की प्रामाणिकपणे मी काम करत होतो, लोकांची सेवा करत होतो, परंतु आम्हाला आदल्या दिवसापर्यंत का असं गाफील ठेवण्यात आलं, या प्रश्नावरती पुढे आमचा प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।